नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। तुम्हाला माहितीच आहे की काल पुण्यामध्ये कोणता प्रकार घडला। पुण्यामधल्या हिंदुत्ववाद्यांनी भाजपवाल्यांनी हैदोस घातला अक्षरशः। आणि निर्भय बनो आंदोलनाचे कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, असीम सरोदे हे ज्या गाडीतून जात होते त्या गाडीवरती तुफान हल्ला केला। गाडीमध्ये एक तरुण ॲडव्होकेटसुद्धा होत्या आणि या सगळ्या घटनेचा वृत्तांत स्वतः निखिल वागळे यांनी आपल्या भाषणामधनं सांगितला, त्यांच्या मुलाखतीमधनं, पत्रकार परिषदांमधनं समोर आला तो। आणि विश्वंभर असतील, असीम असतील, या सगळ्यांनी हा वृत्तांत कथन केला आहे। सगळ्या वेब पोर्टल्सवरून, काही चॅनल्सवरून ही हकीकत तुमच्यासमोर आलेली आहे। त्यामुळे मी ती हकीकत पुन्हा सांगून पुनरावृत्ती करत नाही। त्या निमित्ताने मला काही मुद्दे उपस्थित करायचे आहेत आणि एकूण या सरकारचा कारभार कसा चाललाय ते सांगायचं आहे। बघा तुम्हाला मित्रांनो, की जो हल्ला झाला म्हणजे निखिल वागळे यांच्यावरती 7 वेळा आत्तापर्यंत हल्ले झालेले आहेत, त्यांना धमक्या आलेल्या आहेत, हे त्यांनी कथन केलेलं आहे। असीम सरोदे यांना तर त्यांच्या डोक्यावरती जी काचा गाडीच्या फोडल्या आणि लाठ्या काठ्या काही लोखंडी गोष्टी घेऊन सुद्धा लोक आलेले होते। त्यामुळे गंभीर दुखापत किंवा मारण्याचा हेतू होता हे स्पष्ट होतं। आणि मुद्दा असा आहे, सगळ्यात ठळक मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते आत्तापर्यंत की गणपत गायकवाडांनी, त्यांचे जे आमदार, त्यांनी गोळीबार केला। तो गोळीबार शहराध्यक्ष जे शिंदे सेनेचे होते त्यांच्यावरती केला आणि हा दोन व्यक्तींमधला हा वैमनस्यामधला हा प्रकार झाला असं त्यांचं म्हणणं। अभिषेक घोसाळकर यांची हत्या जो मॉरिस म्हणून व्यक्तीने केली, जो गुंड होता आणि ज्यांनी त्यांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली, ते वैयक्तिक वैमनस्यातनं तो प्रकार झाला असं त्यांचं म्हणणं आहे। 40गावमध्ये एक प्रकार झाला, नंतर गुंड शरद मोहोळ हे सगळे त्याची हत्या झाली। हे सगळे प्रकार वैयक्तिक वैमनस्यातून झाले आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडलेली नाही। आणि आम्हाला का दोष देत आहे, याचा आमचा संबंध काय, असं सांगण्याचा देवेंद्र फडणवीस आणि मग त्यांच्या जवळचे जे डावे उजवे जे सगळे लोक आहेत ते हाच युक्तिवाद करत आहेत। उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मॉरिसचा गौरव कशा प्रकारे सामनामधून होत होता असं करून मूळ मुद्द्यापासून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रात माफिया राज आहे, महाराष्ट्रात गुंड आहेत आणि महाराष्ट्रातले गुंड सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना, मंत्र्यांना, अगदी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा जाऊन भेटल्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत। एवढंच नव्हे तर अन्य अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यामुळे आपण मोठे सज्जन आणि आपण मोठे साव आहोत असा आव देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी आव आणू नये। दुसरी गोष्ट अशी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फडणवीसांचा युक्तिवाद जो असा होता की वैयक्तिक वैमनस्यातनं या गोष्टी झाल्या, जो मला पूर्णपणे अमान्य आहे। या घटना ज्या म्हणजे निर्ढावलेपणे लोक करतायत, बंदुका लोकांकडे येत आहेत, पिस्तुलं येत आहेत आणि कुठलंही भय वाटत नाही त्यांना। फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळ्या घालणं, पोलीस स्टेशनामध्ये गणपत गायकवाडनी गोळ्या घालणं, सदा सरवणकरांनी भर रस्त्यामध्ये हवेत गोळीबार करणं, यामुळे त्यांना असं वाटते की आपलं सरकार आहे, हे आपलं सरकार, वाटेल ते करू आपण, काही होणार नाही आपल्याला। म्हणूनच एक आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव ज्यांनी एकाचं अपहरण केलं, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। पत्रकारांना लाथाबुक्क्यांनी तुडवण्याची घटनासुद्धा शिंदे सेनेच्या आमदाराच्या गुंडांकडनं झालेली आहे। बारसू रिफायनरीच्या प्रश्नामध्ये जो आवाज उठवणारा जो पत्रकार, त्याची हत्या झालेली आहे। त्यामुळे फडणवीस, तुम्ही सांगताय की हे सगळं वैयक्तिक वैमनस्यातनं आलं आणि सरकारचा जणू काही संबंध नाही, गृह खात्याचा संबंध आहे, तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे। ही मागणी योग्यच आहे, अत्यंत योग्य आहे। आणि आता वागळेंच्या त्या गाडीमध्ये वागळे सरोदे, विश्वंभर चौधरी ज्या गाडीवरती हल्ला होतो ते कोण होते? तुमचे भाजपचे टगे होते, भाजपचे गुंड होते ते।
हिंदुत्ववादी गुंड होते ते. त्यांनी ज्या प्रकारे तो हैदोस घातला, गुंडगिरी याला म्हणायचं नाही, पुंडगिरी म्हणायची नाही. भाजपचा शहराध्यक्ष धीरज घाटे सव्या धमक्या देतो, सभा होऊ देणार नाही म्हणतो. सुनील देवधर हा जे भाजपचे ज्यांना लोकसभेत उमेदवारी हवी ते सुनील देवधर हे निखिल वागळे यांच्यावरती काही कलम लावावत म्हणून त्यांच्याविरुद्ध तक्रार गुन्हा नोंदवतात. आणि जी कंप्लेंट नोंदवलेली आहे ती अत्यंत हास्यास्पद शब्दामध्ये सुद्धा नोंदवलेली आहे. त्यामध्ये अत्यंत हास्यास्पद पद्धतीची ती तक्रार किंवा तो गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. हे सुनील देवधर ज्यांना लोकसभा निवडणूक पुण्यामध्ये लढवायची आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की सुनील देवधर, तुमचे वडील वी ना देवधर हे महाराष्ट्र टाइम्समध्ये होते, दिल्ली प्रतिनिधी होते. त्यांचा माझा परिचय होता. ते अतिशय सौम्य सौजन्यशील प्रकृतीचे होते. तरुण भारतचेही संपादक होते पुढे. आणि हा तुमचा वारसा आहे, एका पत्रकाराचा वारसा आहे. आणि तुम्ही दुसऱ्या पत्रकाराला अशा प्रकारे त्याच्याविरुद्ध तक्रार करून त्रास देण्याचा प्रयत्न करता. निखिल वागळे तुम्हाला तुमच्या या तक्रारीला भीक घालत नाहीत हा मुद्दा सोडा, पण तुम्ही पत्रकाराच एक चिरंजीव असताना अशा प्रकारच्या गोष्टी करता आणि तुम्ही तक्रार करता. काय निखिल वागळेंनी म्हटलं होतं की एक ट्विट केलं होतं अडवाणींना भारतरत्न देण्याच्या संदर्भात, की एका दंगलखोराने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या दंगलखोराचा पुरस्कार देणं. आता याच्यात तांत्रिकदृष्ट्या म्हणजे वास्तविकदृष्ट्या काहीही चूक नाही आहे. त्याच्यामुळे फार प्रक्षुब्ध होणं, प्रवोक होणं हे चुकीचं आहे. मुळातच भावना प्रक्षुब्ध होतात. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा असोत आणि पूर्वीचे कुठलेही अध्यक्ष असो, ट्रम्प असोत आणि आता बायडेन असो, त्यांच्यावरती अत्यंत आक्रमक शब्दामध्ये, तिखट शब्दामध्ये टीका होते, त्यांची टिंगल होते. एवढंच नव्हे तर आपला इफीचा कार्यक्रम, इफी नाही आपला आयफाचा जो कार्यक्रम जो अमेरिकेत झाला होता, त्या कार्यक्रमामध्ये ट्रम्प यांची टिंगल झालेली होती आणि त्यावेळी कुठलंही हल्ला झालं नव्हतं त्यांच्यावर, ज्यांनी टिंगल केली त्यांच्यावर. त्यामुळे लोकशाहीमध्ये जर सहिष्णुता तुम्हाला जपायची असेल तर टीकासुद्धा सहन करावं लागते. तुम्ही सत्तेमध्ये आहात. आम्ही टीका सहन करतो, आमच्यावरती वाटेल त्या शब्दामध्ये टीका होते. मग अशा गुंडांना आम्ही सोडतो का त्यांच्यावरती? त्यामुळे एक तर लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस तुमची सत्ता आहे, तुमच्या पक्षाच्या लोकांनी ही गुंडगिरी केली आहे. आणि मग फडणवीस आणि चंद्रकांत दादा काय म्हणाले त्या संदर्भामध्ये की टीकासुद्धा तुम्ही कोणाबद्दल बोलताय, म्हणजे पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारची टीका करणं हे सुद्धा चुकीचं आहे. देशाच्या सर्वोच्च नेत्याबद्दल काय चूक आहे? का करू नये टीका? खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी सोनिया गांधींवर काय टीका केली होती? शशी थरूर यांच्यावरती कुठल्या शब्दात टीका केली होती? मनमोहन सिंग ज्यांची आता ते तारीफ करतात, गौरव करतात, रेनकोट घालून स्नान करणारे मनमोहन सिंग आहे, अशा प्रकारची टीका त्यांनी केली होती. नेहरूंबद्दल ते काय बोलतात, कुठल्या भाषेत बोलतायत, त्यांचे समर्थक कुठल्या भाषेत बोलतायत. आणि गांधीजींबद्दल आयुष्यभर या हिंदुत्ववाद्यांनी गलिच्छ शब्दामध्ये निंदा नालस्ती केली होती. नेहरूंच्या खानदानाबद्दल, ते मुसलमान आहेत, नेहरूंच्या मैत्रिणी, अशा अनेक गोष्टींबद्दल वाटेल त्या वाह्यात अफवा पसरवणं, गलिच्छ शब्दात त्यांची निंदा टीका करणं हे कोणी केलेलं आहे? मग अशा वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी असतील, तृणमूल काँग्रेस असेल, या लोकांनी धरून पिटून काढावं असं म्हणायचं? भावना प्रक्षुब्ध होतात, भावना असं म्हणजे इतक्या भावना अनावर होतात, संताप होतो लोकांचा, आमच्या कार्यकर्त्यांचा, की आम्ही ठोकून काढू. असं ठोकलंय का कोणी यासाठी? कोणी? आणि जर काँग्रेस, राष्ट्रवादी कोणीही अशा प्रकारची गुंडगिरी गेली त्याचं समर्थन केलं नाही. पण इथे मुद्दा असा आहे की आता देवेंद्र फडणवीस आता बोला, हे वैयक्तिक भांडण, वैयक्तिक वैमनस्यातनं ही गुंडगिरी झाली. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वकील यांच्यावरती हा जो हल्ला झाला, असीम सरोदे ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने किल्ला लढवला समर्थपणे, आणि त्यांची जी लोक अदालत झाली उद्धव ठाकरेंनी, जनता अदालत, त्याच्यामध्ये उत्तमपणे भूमिका मांडली. विश्वंभर चौधरींनी लवासामध्ये विश्वंभर चौधरी शरद पवारांच्या विरोधात उभे होते. अनेक बाबतीत पर्यावरणाच्या प्रश्नामध्ये ते उभे होते. अण्णा हजारेंबरोबर होते. त्यांची काही
अमुक पक्षाच्या अशी त्यांनी तळी उचलली असं काही म्हणता येणार नाही. मग अशावेळी निर्भय बनोच्या सभेवरती सभा होऊ नये म्हणून का प्रयत्न केला जातो. गाडीवरती अशा प्रकारे जिथून निघाले होते तिथून प्रभात रोड असो, त्याच्या पुढचा भाग असो, सेनादत्त चौकापासून भागापासून पुढे त्यांची गाडी जात असताना सातत्याने मध्ये मध्ये हल्ले होत होते, दगडफेक होत होती, घोषणा दिल्या जात होत्या, शिवीगाळ केली जात होती. याचं तुम्ही समर्थन कसं करता अप्रत्यक्षपणे सुद्धा? म्हणजे तुम्ही बोललात म्हणून असा हल्ला झाला असा तुमचा आर्ग्युमेंट आहे का? संतापजनक आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होता, सौजन्यपूर्ण शब्दामध्ये हे लोक बोलतात, पण मतीचा अर्थ एकच असतो. तुमचा या हल्ल्याचा निस्संदिग्ध शब्दामध्ये तुम्ही निषेध करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, तो निषेध तुम्ही केला नाही. माझं मत असं आहे की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्ही या ज्यांच्यावरती हल्ला झाल्या 3 जणांची आणि त्यांच्याबरोबर जे अन्य सहकारी होते त्यांची भेट घेतली पाहिजे होती. तुम्हाला काही वाईट तुमच्या प्रकृती कशी आहे, त्रास झाला नाही ना, अशा प्रकारे तुम्ही भेट घ्यायला पाहिजे होती, त्यांची विचारपूस करायला पाहिजे. अभिषेक घोसाळकर यांच्या फॅमिलीची सुद्धा तुम्ही विचारपूस करून भेट घेतली असती तर काय झालं असतं? विरोधी पक्षातले नेते किंवा विरोधी पक्षातले लोक हे शत्रू आहेत का तुमचे? ही कुठली संस्कृती आहे तुमची? आणि पुण्यामध्ये जी संस्कृती, ज्याचा शनिवारवाडा संस्कृती, पेशवाई संस्कृतीचा जे अभिमान बाळगतात, मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी राम मंदिरचं कार्यक्रम झाला 22 जानेवारीला, त्या दिवशी पुण्यामध्ये ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने 3-3, 4-4 तरुण मोटरसायकलवर बसून जय श्रीराम अशा घोषणा दुपारी मध्यरात्री देत होते, चौकामध्ये ज्या पद्धतीने मोदीजींचं भाषण लावलं जात होतं, ऐकवलं जात होतं, रस्ते अडवून स्टेज उभारून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या, ते वातावरण कसं होतं? तुम्ही म्हणत आहात ना मर्यादा पुरुषोत्तम भारतीय संस्कृती, उदात्त हिंसू संस्कृती, प्राचीन संस्कृती, मग त्याच्यातली मूल्य तुम्ही घेतलीत का? त्यामुळे पुण्यामधल्या निर्भय बनो आंदोलनाची सभा उधळण्याचा प्रयत्न जिथे तुम्ही केला त्याचा प्रथम धिक्कार मी करतो, निषेध करतो. आणि ती सभा एवढं धमकावणे येऊन सुद्धा यशस्वीपणे प्रभावीपणे पार पडल्याबद्दल सर्व जणांचं, निर्भय बनो आंदोलनातल्या सर्व प्रमुख लोकांचं आणि त्यांच्याबरोबर जे अनेक कार्यकर्ते त्या सभेसाठी प्रयत्न करत होते, अगदी राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य, निखिल वागळे, विश्वंभर, असीम, या सगळ्यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं मी एक तर अभिनंदन करतो आणि जो प्रकार झाला त्याचा मी निषेध करतो. आता मी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी ही सभा झाली ते राष्ट्रसेवा दल सानेगुरुजींचं संपूर्ण तो प्रांगण आहे, त्याला मोठा इतिहास आहे. म्हणजे विशेषतः राष्ट्रसेवा दलाला इतिहास आहे. म्हणजे 1941 साली ज्या राष्ट्रसेवा दलाची स्थापना झाली आणि त्यानंतर 1942च्या चळवळीमध्ये लगेच तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्या राष्ट्रसेवा दलाची स्थापना, म्हणजे स्वातंत्र्यामध्ये तरुणांचा सहभाग असावा, स्वातंत्र्यासाठी आपण काहीतरी करावं आणि स्वातंत्र्यानंतर समाजवादी समाज रचनेसाठी आपण काही करावं, म्हणून शिरूभाऊ लिमये, SM जोशी, नानासाहेब गोरे या सगळ्यांची इच्छा होती की राष्ट्रसेवा दलाची आपण स्थापना केली पाहिजे. आणि तशा पद्धतीची स्थापना झाली आणि पुढच्याच वर्षी चले जाव आंदोलनामध्ये राष्ट्रसेवा दलाच्या सगळ्या तरुण सैनिकांनी भाग घेतला. मग संयुक्त महाराष्ट्र आंदोलन असेल, गोवा मुक्ती आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनामध्ये राष्ट्रसेवा दलाचे लोक पुढे होते. त्यानंतरच्या अनेक आंदोलनामध्ये सुद्धा ते पुढे होते आणि अजूनही राष्ट्रसेवा दल जिवंत आहे. आणि त्या ठिकाणी राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणं, तिथे राष्ट्रसेवा दलाची मध्ये जे होते अशा लोकांनी भाग घेणं, म्हणजे नितीन वैद्य असतील, वागळे असतील, हे सगळे लोक राष्ट्रसेवा दलाची ज्यांना पार्श्वभूमी आहे असे लोक आहेत. आणि आज लोकशाहीच्या संवर्धनासाठी, लोकशाहीवरचा हल्ला जो आहे तो हल्ला जो आहे तो त्याचं परतवून लावण्यासाठी
संविधान वाचवण्यासाठी आणि असहिष्णुता जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती सुद्धा जे आक्रमण करत आहे, दादागिरी आणि दहशतवाद चाललाय, त्याच्या विरोधात शांततापूर्णपणे लढण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे सैनिक जे आहेत ते देशभर विखुरलेले आहेत पण ते संघटितपणे या निमित्ताने तरी जागे होतील आणि अधिक कसदारपणे, अधिक सशक्तपणे या सगळा जो हल्ला जो आहे फॅसिझमचा, हा हुकुमशाहीचा, एकाधिकारशाहीचा जे सगळं आव्हान आहे ते परतवून लावण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि पुण्यातील घटना हे त्याचं प्रतीक आहे. कालच्या सभेत उल्लेख झाला की पुण्यामध्येच हिंदुत्ववाद्यांनी अत्र्यांवरती हल्ला केला होता. खरं आहे ते. आणि मी तुम्हाला सांगतो की आमचे एक ज्येष्ठ सहकारी डी.बी. गोखले हे सावरकरवादी विचाराचे होते आणि ते माझ्या आठवणीप्रमाणे ते तेव्हा सांगायचे की आम्ही अत्र्यानं कसा चोप दिला. डी.बी. गोखले हे अत्यंत दिलदार होते, उमदे होते, पण ते तरुण होते तेव्हा. म्हणजे हे 42ची गोष्ट आहे. म्हणजे तेव्हा 18-19 वर्षाचे असतील. त्यावेळी त्या मारहाण करणाऱ्यामध्ये स्वतः डी.बी. गोखले सुद्धा होते आणि ते तो किस्सा सगळा सांगत असते. आता मी पुण्यामध्ये माझं स्वतःचं बालपण आणि अगदी मी 20 वर्षापर्यंत 21 वर्षापर्यंत मी पुण्यामध्ये होतो आणि पुण्यामधल्या वातावरणामध्ये जो एक कोंदटलेपणा होता तेव्हा, आता ते थोडं मोकळं व्हायला लागलेलं आहे, पण त्यावेळी हिंदुत्ववाद्यांचा, गांधी विरोधकांचा संपूर्णपणे माहोल होता. पुण्यामधल्या पेठांमध्ये हिंदुत्ववादी सगळे होते आणि ते गांधींचा, नेहरूंचा अत्यंत तिरस्कार करायचे. या मंडळींना मी आज पुण्यामध्ये आजही हे सुनील देवधर आणि मंडळी जे आहेत ना, ज्या पद्धतीने पोस्टर, बॅनर सगळ्या पुणे शहरात लागले सुनील देवधरांचे, आणि पुण्यामध्ये कोणाला तिकीट मिळेल याची सुद्धा कॉम्पिटिशन चालू आहे त्यांच्यामध्ये. कोणाकोणाला तिकीट हवं आहे मला माहिती, कशी रेस चालू आहे ते मला माहिती. आणि 2 वर्षांपूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस पुण्यामधून लोकसभा त्यांना लढवायला सांगितलं जाणं अशी अफवा होती. त्यामुळे पुणे हे या हिंदुत्ववाद्यांसाठी आता एक बालेकिल्ला आहे. पुण्यामधनं जर ही लढाई जिंकली तर त्यांना हे सगळे जे मनुवादी लोक आहेत ना, त्या लोकांना पुणे सर करायचे त्यांना. म्हणजे पुण्यात त्यांची सत्ता आहेच, गिरीश बापट खासदार होतेच, त्यामुळे पुणे त्यांना सर करणं हे कर्मप्राप्त आहे असं वाटतं. पण मी तुम्हाला सांगतो, या सभेनंतर पुण्यामधले जे हिंदुत्ववादी नाही आहेत किंवा ज्यांना हे आवडत नाही, जे भाजपचं भले समर्थक असतील पण भाजपची ही गुंडगिरी ज्यांना आवडत नाही, ते पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जो कोणी उमेदवार असेल त्याचा पराभव करतील. कारण ज्या पद्धतीने हे गुंडगिरी आणि दादागिरी करतायत त्यांचा पराभव केलाच पाहिजे. कोणीही महाविकास आघाडीचा किंवा अन्य उमेदवार असो त्याला तुम्ही मतं द्या, पण यांना मतं देऊ नका. आणि अनेक गुंडांना पुण्यामधल्या सुद्धा ज्या प्रकारचा आश्रय दिला जातो आहे, आता तुम्हाला सांगतो, हे ललित पाटीलच्या प्रकरणात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं अपयश उघडकीस आलेलं आहे. मुसक्या बांधू, अमुक तमुक ते म्हणतात, काही त्याचा काही उपयोग नाही. पण मी तुम्हाला आता सांगतो, मला जो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की देवेंद्रजी काय म्हणाले होते की ही कुत्र्याची पिल्लं जरी गाडी खाली आली तरी देवेंद्रजी म्हणजे गृहमंत्र्यांना जबाबदार धरतील असं देवेंद्रजी उपरोधाने म्हणाले. आता गाडीच्या वागळे सरोदे आणि यांच्या गाडीच्या मधोमध जे आले होते ती काही कुत्र्याची पिल्लं नव्हती, ते भाजपचे किंवा हिंदुत्ववादी गुंड होते. हे गुंड होते ते, आणि त्यांनी ज्या प्रकारे हायदोस घातला त्यांना कुत्र्याची पिल्लं म्हणायचं का देवेंद्रजींना? आता तुम्ही याची जबाबदारी घेऊन तुमच्या त्या शहराध्यक्षाला हाकलणार आहात का? आणि हे जे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत त्याचा पाठपुरावा होऊन संबंधित गुंडांना तुरुंगात टाकणार आहात की नाही? का 2 दिवस फक्त बातम्या येतील आणि मग प्रकरण सोडून दिलं जाईल? हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला अजून एक गोष्टीची आठवण करून देतो की एक वर्षापूर्वी, मला वाटतं 1.5 वर्ष झालं असेल, त्यावेळी विधान परिषदेमध्ये एक मुद्दा
अनिल परबांनी उपस्थित केला होता. आणि त्यावेळी काय झालं होतं की दहिसरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती जीव घेणा हल्ला झाला होता आणि अंबादास दानवे यांनी हे प्रकरण मांडलं होतं. आणि मग शिंदे सेनेच्या लोकप्रतिनिधीने, आता तुम्हाला त्या भागातला कोण लोकप्रतिनिधी तुम्ही ओळखा, जो गुंड प्रवृत्तीचा आहे, दादागिरी करणार आहे, तर त्याच्या कार्यकर्त्यांकडून बिभीषण वारे म्हणजे शिंदे सेनेचा जो आमदार, त्याच्या कार्यकर्त्यांनी बिभीषण वारे या भाजप कार्यकर्त्यावर जीव घेणा हल्ला केला. अक्षरशः लाठ्या काठ्या रॉडने मारहाण झाली. आणि त्या गुंडांमध्ये ज्यांनी मारहाण केली त्याच्यामध्ये आशिष नायक हे त्या भागातले नामचीन गुंड त्याच्यामध्ये होते. आणि आमदाराच्या मुलाचा ड्रायव्हर जो होता तो सुद्धा त्या गुन्ह्यात सहभागी होता. हा सगळा तपशील विधान परिषदेमध्ये सांगण्यात आला अंबादास दानवे आणि इतरांनी. आणि मुख्य म्हणजे भाजप कार्यकर्त्यावरती हा हल्ला झाला आणि प्रवीण त्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नेते अंबादास दानवे त्यांनी हा मुद्दा मांडला. भाजपच्या बाजूने ते त्यावेळी बोलले की हा हल्ला योग्य नाही म्हणून. आणि प्रवीण दरेकर यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला. त्यावेळी नीलमताईंनी गोरे विधान परिषद उपसभापती त्यांनी आदेश दिला होता की भाजपात प्रवेश केला म्हणून हल्ला होत असेल तर म्हणजे कोण आहे याच्यामध्ये, म्हणजे कोणी काय असेल ना, पण ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे आणि गृह विभागाकडनं याची चौकशी झाली पाहिजे असे आदेश, तातडीने तुम्ही तपास करा असे आदेश नीलमताई गोरे यांनी दिले. म्हणजे बघा या शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये सुद्धा हाणामाऱ्या कशा सुरू आहेत. या सरकारमधल्याच दोन पक्षांमधल्या या हाणामाऱ्यात हे लक्षात ठेवा. आता हा महत्त्वाचा मुद्दा सांगितल्यानंतर मला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने सांगायचा तो असा की पश्चिम बंगालमध्ये 3 वर्षापूर्वी ममता बॅनर्जींच्या पक्षाला तृणमूल काँग्रेसनं सत्ता मिळवली. विजय मिळाल्यावरती मग तृणमूल काँग्रेसकडूनच्या कार्यकर्त्यांकडून अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून हिंसाचार झाला, लोकांना मारहाण झाली. आणि त्या निषेधार्थ बघा ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत होते. भाजप कार्यकर्त्यांचे खून झाले, काही घरांची जाळपोळ केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते असणाऱ्या तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि आज जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटोसुद्धा आहे, त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. ते नागपूरमधल्या भाजपच्या महाल भागातल्या कार्यालयात ओठावरती पट्टी लावून मूक निदर्शनं केली. ठीक आहे, काहीच म्हणजे त्यानंतर म्हणजे आता बघा त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये गोष्ट झाली, यांनी निदर्शनं इथे केली. आणि काय म्हणाले फडणवीस, ही लोकशाहीची हत्या आहे, त्याच्या निषेधार्थ करोना नियमांचे पालन करत आम्ही निदर्शन करतो. मोगलांच्या राज्यातील परिस्थिती बंगालमध्ये पाहायला मिळत असून त्याला ही लोकशाहीची हत्या आहे असं ते म्हणाले. आता मला सांगा, ठीक आहे ती लोकशाहीची हत्या होती, जरूर हत्या होती. अशा हत्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या, मार्क्सवाद्यांच्या, काँग्रेसच्या कोणाच्या असो निषेधच केला पाहिजे त्याचा. कारण हे कार्यकर्ते भाजपचे काय माणसंच आहेत ना ती, त्यामुळे त्याचा निषेधच करायला पाहिजे कोणाच्याही हत्या असो. पण बंगालमधल्या कार्यकर्त्यांचा, बंगालमधल्या हिंसाचाराचा इथे निषेध करता तुम्ही. मग महाराष्ट्रामध्ये ज्या हत्या झाल्यात, ज्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा धमक्या येणं, या सगळ्या बातम्या येत नाहीत बरं का. मागे चौकशा लावणं त्यांच्या. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या समोर नवनीत राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा म्हणत ज्या पद्धतीचं वातावरण पेटवलं, ते काय गुंडगिरी नव्हती का ती. आणि त्याचा तेव्हा लोकशाहीची हत्या झाली नाही फडणवीस, तुम्हाला वाटलं नाही लोकशाहीची हत्या ती झाली. पश्चिम बंगालबद्दल तुम्हाला दुःख होतं आणि इथे मातोश्री समोर जे प्रकार होतात, ठाण्यामध्ये शिंदे सेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी कार्यालय बळकावताना काय प्रकार केले होते. सगळी उद्धव शिवसेनेची सगळी कार्यालय आम्ही बळकावू अशी दादागिरीची भाषा सुरुवातीला झाली होती. हे काय होतं. मग तेव्हा तुम्हाला मूक निदर्शनं करावीशी वाटली नाही. वागडे आणि विश्वंभर असीम यांच्यावरती हल्ला झाला
तेव्हा तुम्हाला लोकशाहीची हत्या झाल्याचं वाटलं नाही? अभिषेक घोसाळकरची हत्या झाली, लोकशाहीची हत्या झाली असं तुम्हाला वाटलं नाही? बासुला पत्रकाराची हत्या झाली, ती लोकशाहीची हत्या नाही, ते चालतं तुम्हाला. तुम्ही केजरीवाल सरकार आल्यानंतर भाजपचा पाला पाचोळा करून भाजपने दंगली घडवल्या, दिल्लीमध्ये हाणामाऱ्या केल्या, दहशतवाद पसरवत, तरीसुद्धा दिल्लीकरांनी फेकून दिलं भाजपच्या सगळ्या, कोणालाही निवडून दिलं नाही. 2-4 लोक आले आणि पुन्हा सरकार स्थापन झालं. त्या केजरीवालांना तुम्ही कसा त्रास देताय? त्यांच्या घरासमोर कशा प्रकारे तुम्ही निदर्शनं करताय? झारखंडमध्ये तुम्ही हेमंत सोरेन सरकार पाडण्यासाठी कसा आटापिटा केला, कशी निदर्शनं केली रस्तोरस्ती? हा काय प्रकार होता? किंवा मी तुम्हाला सांगतो, त्याच प्रकारे तृणमूल काँग्रेसच्या विरोधात मी तुम्हाला सांगतो, JP नड्डांच्या गाडीवर दगडफेक झाली, ताफ्यावर दगडफेक झाली. आणि JP नड्डांनी निषेध केला, त्याचा सगळ्यांनी निषेध केला त्याचा. आता अमित शहा तेव्हा काय म्हणाले? तृणमूलच्या राज्यात अत्याचार, अराजकता, अंधकाराच्या युगात संपूर्ण राज्य सापडले, अंधकार झाले सगळा. मग आता महाराष्ट्रात अंधकार नाही झाला? तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये देवेंद्र फडणवीसांना मुघलाई वाटते, मग आता काय चाललंय आता महाराष्ट्रामध्ये? म्हणजे हे कसे लबाड लोक आहेत बघा. ज्या ज्या ठिकाणी आपलं राज्य नसतं ते पाडण्याचे प्रयत्न चालतात. पंजाबमध्ये सुद्धा यांनी राज्यपालाच्या मार्फत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तिथे त्रास देण्याचा प्रयत्न केला पंजाबमध्ये. या लोकांना अरविंद केजरीवाल यांच्यासारखा चलाख, चतुर असाच माणूस पाहिजे, टगे माणूस पाहिजे. त्यांना टगेपणानेच उत्तर द्यावं लागेल. तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की देवेंद्रजी असं म्हणाले पश्चिम बंगालच्या बाबत की म्हणे तिथे मुघलाई वगैरे, ते म्हणाले पुरोगामी लोक याच्याबद्दल काही बोलत नाही. अरे पुरोगामी पत्रकारांनी, आम्ही लोकांनी त्याच्यावर लिहिलेलं होतं. पुरोगामी पत्रकार कुठे आहेत? निषेध केलेला होता त्याचा, तृणमूल काँग्रेसच्या याचा. काहीतरी उगाच सांगायचं की पुरोगामी पत्रकार काही बघत नाहीत म्हणून. पुरोगामी पत्रकारांनी भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यावरती ते हल्ला झाला, अन्याय झाला, त्याच्या विरुद्ध सुद्धा आवाज उठवलेला आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही लबाडीपणा करू नका, तुम्ही चलाखी करू नका. तेव्हा देवेंद्र फडणवीस तुमच्या या लबाड्यांना कोणीही भीक घालणार नाही. मी तुम्हाला सांगतो की जे राष्ट्रसेवा दलाचा उल्लेख केला मगाशी, त्यांनी त्यात आता त्या काळात म्हणजे रामभाऊ तुपे, पुण्यामधलं म्हणून सांगतो, रामभाऊ तुपे जुने राष्ट्रसेवा दलाचे, मध्य प्रदेशमध्ये फरनाद अन्सारी, कितीतरी राष्ट्रदेवाचे सैनिक हे संपूर्ण देशासाठी भाई वैद्य असतील. किती लोकांनी देशासाठी, मृणालताई इथे, मधु दंडवते, किती लोकांची नावं सांगितली. त्या राष्ट्रसेवा दलाच्या झुंजार कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने यांना धडा शिकवला, निर्भयपणे उभे राहिले. आणि पुण्याचा हल्ला, कितीही असे हल्ले झाले तरी आम्ही त्याला भीक घालणार नाही असं प्रति आव्हान दिलं. हाच मार्ग आहे की यांना, या टग्यांना. आता मी तुम्हाला सांगतो 2 गोष्टी. मला 2 दिवसापूर्वीच एका सामाजिक कार्यकर्त्याने मला कळवलं की तुम्ही जपून राहा. सरकारच्या विरोधात जे बोलतात त्या पत्रकारांच्या विरुद्धसुद्धा काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे, सावध राहा म्हणून त्यांनी मला सांगितलं. आणि मी तुम्हाला एक 12-13 वर्षापूर्वीचा एक गोष्ट सांगतो. त्यावेळी मी काही वादग्रस्त वक्तव्य करत होते, वेगवेगळे नेते, वेगवेगळ्या पक्षाचे नेते. आणि तुम्ही अशा प्रकारे प्रक्षोभक बोलू नका, वातावरण बिघडवू नका असं सांगणारा एक लेख मी दिला एका आघाडीच्या वर्तमानपत्रात. त्यानंतर मला कित्येक म्हणजे 2-2 महिने प्रचंड धमक्या आल्या, फोनवरनं धमक्या दिल्या, मेल केले, मेसेजेस पाठवले, दर 2 मिनिटांनी फोन यायचा, शिवीगाळ होणं. आणि एक तर मेसेज असा होता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लेटर हेडवर पुण्याहून त्यांच्या कोण पदाधिकाऱ्यांनी धमकी दिलेली. आता ते इतकं झालं की मला कामच करणं अशक्य झालं की आपण काही काम करतो की मध्येच फोन
त्यामुळे मग मला काही लोकांनी सांगितलं, सामाजिक कार्यकर्त्यांनी, की तुम्ही एक तक्रार देऊन ठेवा. म्हणून मी तक्रार देऊन ठेवली. त्यानंतर त्यांनी सगळं फोन ते ट्रेस केले, ते रेकॉर्डसुद्धा बघितलं आणि त्या रेकॉर्डमधनं ते अभाविपचा एक माणूस त्याच्या पदाधिकारी त्याच्यामधला होता. ठीक आहे, आता ते सगळं मी तो सगळा सिलसिला तो सगळा अध्याय संपला. त्याची पुढे चौकशीचं काय झालं, काय त्याचं काहीच झालं नाही पुढे. आणि मी सुद्धा त्याचा पाठपुरावा केला. जाऊ देत म्हटलं, ज्यांनी केलं असेल त्यांना आपण माफ करून टाकूया, त्यांना क्षमा करून टाकूया. आता अजूनही या यूट्यूबच्या खाली अनेक जण वाटेल ते लिहितात, अति झालं तर मी त्यांना सुनावतो, पण त्यांना माफही करून टाकतो, सोडून देतो. काय जे असेल ते बोला, तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला, असंही होतं. पण हे मी तुम्हाला सांगतो आहे की ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जातात, अशा अजूनही अनेकदा असे प्रसंग येतात. पण या कितीही धमक्या दिल्या तर मी पूर्वी सांगितलं, आत्ताही सांगतो की या धमक्यांना घाबरणारा मी नाही, माझ्यासारखे अनेक आहेत. आम्ही या धमक्यांचा सामना करत, तोंड देत, आम्हाला जे म्हणायचं आहे तेच म्हणत राहणार आहोत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, तुम्ही जो अत्यंत बोगस युक्तिवाद करताय तो अजिबात मान्य होण्यासारखा नाही आहे. आणि राष्ट्रपती राजवट, तुम्ही उद्धव ठाकरे असताना हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार, महावसुली सरकार आहे असं म्हणत होतं तुम्ही. त्यातले काय किती आरोप सिद्ध झाले त्याच्यातले? असा अपप्रचार कोण करत होतं? तुम्ही जे सांगताय की आमच्या नेत्यांवर टीका केली तर मग लोकांच्या भावना अनावरतात. उद्धव ठाकरेंबद्दल नितेश राणे आणि दुसरे त्यांचे चिरंजीव हे काय बोलतात? उद्धव ठाकरेंबद्दल कितीतरी तुमच्या नेत्यांनी कशा प्रकारे बोललेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंची सुद्धा ताजी प्रतिक्रिया बघा या सगळ्या प्रकारानंतर एकूण. किंवा आज उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये जे वाकयुद्ध झालं आणि उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं जेव्हा फडणवीस तुम्ही म्हणता, उद्धव ठाकरे म्हणाले तुम्हाला मनोरुग्ण, किंवा कोणी म्हणत असेल की नमोरुग्ण आहात तुम्ही, काही म्हणतील, पण तुम्ही स्वतः म्हणाल ना की डोक्यावर परिणाम झाला उद्धव ठाकरेंच्या. पण तुम्ही हे म्हणण्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंबद्दल नारायण राणे असतील काय काय बोललेले आहेत, आदित्य ठाकरेंबद्दल काय काय बोललेले आहेत, तुमच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधींबद्दल काय वक्तव्य केलेली आहेत, शरद पवारांबद्दल गोपीचंद पडळकर कुठल्या भाषेत बोलतात. मग अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर होऊन तुडून काढलं समजा कोणालाही, तर ते चालेल का? तेव्हा तुम्ही अशा प्रकारचा युक्तिवादच करू नका. मुळात निस्संदिग्ध शब्दामध्ये पुण्यामधल्या धिंगाण्याचा तुम्ही निषेध करा आणि त्या गुन्हेगारांना कायमचा धडा मिळेल, अशी शिक्षा होईल अशा प्रकारे सगळे पुरावे गोळा करा. थोडे दिवसांनी राजकीय गुन्हा म्हणून तो माफ करण्याचं काम करू नका, एवढंच सांगतो. पण पुन्हा एकदा सांगतो की पुण्यामधल्या हल्ल्यानंतर आणि यानंतर सुद्धा असे हल्ले झाले तरी निर्भय बनवचे कार्यकर्ते असतील, त्यांची पाठीराखी असतील, ते शांत बसणार नाही आणि लोकशाही जिवंत राहावी म्हणून ते स्वतःचं मरण पत्करतील, पण निर्भयपणे लढत राहतील, एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा निर्भय बनव आंदोलनाच्या सगळ्या मुख्य नेत्यांचं, मुख्य कार्यकर्त्यांचं आणि सगळ्यांचंच अभिनंदन करतो. या कृत्याचा धिक्कार करतो. देवेंद्र फडणवीस, तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे अशी मीही मागणी करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.